छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं आणि पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिडकोसह अनेक भागात झाडं आणि फांद्या कोसळल्यात. चिकलठाणा विमानतळाचं छप्पर पुन्हा एकदा निखळलं तर बहुतांश शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागतंय. नाशिक शहरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या उष्म्यानं नागरिक हैराण झालेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबर हीटसारखं तापमान वाढतंय. वातावरणातील दमट उष्ण हवामानामुळे रत्नागिरीकर हैराण झाले. साताऱ्याच्या कोयना धरणाची पाणी पातळी घटली आहे. जलसंकटासोबतच एक ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा समोर आलाय. पाणी ओसरल्यामुळे 1952 पूर्वीच्या ऐतिहासिक जुन्या कसबापेठ बामनोली गावचं अवशेष उघडं पडले. हे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. गणेशोत्सवानंतर विसर्जित होणाऱ्या पीओपी मूर्तीच्या अवशेषांची पर्यावरणपूरक पद्धतीनं विल्हेवाट लावून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेनं प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला. यासाठी नाशिकची सेवाभावी संस्था अकर्मा फाउंडेशन यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पावर सुमारे 20 लाख रुपये खर्च होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महापालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरातील विविध दवाखान्यांनी शाळांना भेट दिली. यावेळी आयुक्तांनी कामकाज सुविधा स्वच्छता तसंच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला. तसंच योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यंदा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत. राज्यात सरकारी शाळांमधील 1 कोटी विद्यार्थ्यांसाठी 4,31,00,000 पुस्तकं तालुका स्तरावरील केंद्रावर शासनाकडून पोहोचवण्यात आली. त्यामुळे 15 जूनला शाळांमध्ये वितरणाची तयारी शिक्षण विभागाकडे सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मात्र तरी मागील 4 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य शाळांच्या संस्थांमधील इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्यानं घट होते. मागील 4 वर्षात पहिलीच्या पटसंख्येत तब्बल 1,37,606 विद्यार्थ्यांची घट नोंदवण्यात आली. संभाजीनगरातील मराठवाडा विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे. येत्या 2 जून ते 28 जून या कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. यावर्षी विद्यार्थी पालक शिक्षणप्रेमी नागरिकांसाठी विशेष ओपन डे उपक्रम आहे. वाढत्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेट वाटून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर गट संशोधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मानधन मागील 6 महिन्यांपासून रखडलंय. मानधन रखडल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हे रखडलेलं मानधन त्वरित मिळावं या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. मुंबई विमानतळावर DRIकडून मोठी कारवाई करण्यात आली. कारवाई 4,20,00,000 रुपये किमतीचे 2.6 किलो परदेशी सोनं जप्त करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हिंगोलीच्या सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्यानं पोलीस अधीक्षक यांच्या पथकानं कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस पथकानं जुगार अड्ड्यावर छापा टाकत 54,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 6 जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूर शिक्षकाकडून 25,000ची लाच घेताना महापालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. कोल्हापुरात अँटी करप्शन ब्युरोकडून मोठी कारवाई करण्यात आली. पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले. जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक मोहीम राबवण्यात येते. कारवाई 6,33,000 रुपयाचा अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला. वाशिम शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वाशिम पोलिसांनी कारवाई करत इराणी गँगच्या गुन्हेगाराला ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोवंश तस्करी विरोधात कारवाई करण्यात आली. गोवंशाची तस्करी करून विक्रीच्या तयारीत असलेल्या 15 जणांवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 131 गोवंशाची सुटका केली आहे.